हाय फ्रेंड्स, फिजिक्समधील एक अतिशय बेसिक कन्सेप्ट म्हणजे 7 फंडामेंटल क्वांटिटीज यावर आज व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर फिजिकल और फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, फिजिक्समधील फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय, त्याचा मीनिंग काय आणि अशा त्या कोणत्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ज्याच्यावर आपलं पूर्ण विश्व आणि आपलं पूर्ण फिजिक्स केमिस्ट्री डिपेंडंट आहे, हे या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तत्पूर्वी सायन्सच्या आणि बेसिकली फिजिक्सच्या या अजब विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि मी गायत्री, तुमची सायन्स टीचर. जर तुम्हाला असंच फिजिक्समधील आणि सायन्समधील अनेक गोष्टींचं इन डीप नॉलेज घ्यायचं असेल तर डोंट फॉरगेट टू सर्च फॉर #concepts by गायत्री. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, तर the physical quantities which does not depend on any other physical quantity. Okay, what is the definition? The physical quantity which does not depend on any other physical quantity is called fundamental quantity. Okay, so which are that 7 fundamental quantities that we are going to study now? The first one is length. Okay, second one is mass, third time, fourth temperature, fifth electric current, sixth luminous intensity, and the seventh one none other than amount of substance. Okay, तर या त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज इन फिजिक्स आहेत ज्या की अजिबात दुसऱ्या कुठल्याच फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाही. म्हणजे काय की या 7 फंडामेंटल क्वांटिटीचं आपण डायरेक्ट मेजरमेंट करू शकतो. आता बघा, एरिया आहे किंवा व्हॉल्यूम आहे, हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला लेंथ माहीत असायला हवी, विड्थ माहीत असायला हवी, हाईट माहीत असायला हवी. ओके, आपल्याला जर फोर्स फाइंड आउट करायचा तर त्याच्यासाठी आपल्याला मास माहीत असायला हवं, ॲक्सिलरेशन माहीत असायला हवं. वेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची तर त्यासाठी आपल्याला लेंथ, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, टाईम माहीत असायला हवं. म्हणजे आत्ता ज्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीजची मी नावं घेतली त्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी आपण डायरेक्ट मेजर नाही करू शकत. परंतु या ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज मी आत्ता इथे लिहिलेल्या आहेत, या 7च्या 7 फिजिकल क्वांटिटीजचं आपण डायरेक्ट मेजरमेंट करू शकतो आणि म्हणूनच यांना फंडामेंटल क्वांटिटीज इन फिजिक्स असं म्हटलं गेलं. ठीक आहे, चला तर मग या 7 फंडामेंटल क्वांटिटीजची आपण SI सिस्टीम मधले युनिट्स बघूयात. ओके, SI युनिट्स. सो length is measured in meter. Okay, and its symbol is m. The measurement of length is done in meter and its symbol is m. Mass is measured in kilogram, so its symbol is kg. Time is always measured in second irrespective of the system. Okay, so the SI system unit of time is second and its symbol is S. Temperature in SI system measured in Kelvin.
कदाचित जर तुम्ही 9वी 10वीला असाल, 8वीला असाल तर केल्विन हे युनिट तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन असेल, परंतु लक्षात ठेवा की केल्विन हेच टेम्परेचरचं SI सिस्टीममधलं युनिट आहे, डिग्री सेल्सिअस किंवा फॅरेनहाईट नाही. ओके. इलेक्ट्रिक करंट तुम्हा सर्वांना माहीतच असेल, जो की ॲम्पियरमध्ये मोजला जातो. ल्युमिनस इंटेन्सिटी ही एक अतिशय नवीन कन्सेप्ट आहे पुन्हा आपल्यासाठी. 9वी 10वीच काय, 11वी 12वीमध्ये सुद्धा बऱ्याचदा फिजिक्समध्ये ल्युमिनस इंटेन्सिटीचा जास्त उल्लेख आढळत नाही, परंतु तरीही 7 फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये ल्युमिनस इंटेन्सिटी आहे, कारण फिजिक्सच्या फर्दर स्टडीमध्ये याचा खूप उपयोग होतो. सो ल्युमिनस इंटेन्सिटीचं बेसिक SI सिस्टीममधलं युनिट आहे कॅन्डेला. ओके. आणि शेवटचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स, की जे केमिस्ट्रीमध्ये जास्त वेळा ऐकलं असेल तुम्ही, आणि या अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं SI सिस्टीममधलं युनिट आहे मोल, ज्याला MOL असा सिम्बॉल यूज केला जातो. ठीक आहे. तर फिजिक्समधल्या या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.